तर गुड मॉर्निंग, परत एकदा तुमच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो. असं वाटतं की पूर्ण ढग उतरून आलेत खाली, असं आहे कर पूर्ण पांढरं पांढरं गाईज. तर आता आम्ही झालो तयार, परत दोघं जण जायचं आता. सकाळचा व्हिडिओ बघितला तुम्ही, सकाळचा म्हणजे सकाळी एकदम धुके होते. आता म्हणजे मित्राला सुट्टी पडली ना कामाला, तर आज जाऊ. मित्रांनी बोलवलंय, गौतम नावाचा मित्र आमचा, त्या दिवशी आला होता, त्या दिवशी इकडे येणार होता पण तो आला नाही ना. तर मग आज आम्हाला सुट्टी पडली, तर मग आम्ही आज जातोय त्याच्याकडं. तो येतोय घ्यायला, आणि म्हणजे अर्ध्या वाजता तो येतोय, अर्ध्या वाजता आम्ही जाणार आहे. तर काजल बी तयार झाली. ऐ काळा बाई दिसली का? तयार झाली का? हो का? कशी दिसते मी? काळी. तू काळी दिसणार आहे. तर मित्रांनो झालो तयार आता, म्हणजे थोडस बूट हरायचा. हे बघा याचा बूट तयार आहे. बूट पुसला नाही तू कधी? तर मित्रांनो झालं तयार, आता जाऊ तिकडं. कारण त्यांनी दावत दिली, दावत म्हणजे जेवायला बोलवलंय. फर्स्ट टाइम त्याच्याकडे पण जातोय, आणि जेवायला पण बोलवलं त्यांनी. तर जाऊ त्याच्याकडे आणि बघू तिथला पण व्हिडिओ टाकू, आणि गाडीवर जाताना पण थोडं शूट करू. एक गोष्ट सांगतोय, म्हणजे जेव्हा पण आम्ही बाहेर जातो ना, कॅमेरा म्हणजे मोबाईल घेऊन आणि शूट करतो ना, ब्लॉगिंग करतो, तर भरपूर लोक पाहतात. तर विचारतात पण काय नाव आहे चॅनलचं, काय नाही, सबस्क्राईब पण करतात. तर तुम्ही पण सबस्क्राईब करा. तुम्ही तर पाहताच आमचे व्हिडिओ, तर सबस्क्राईब करा चॅनलला, लाईक करा, बेल आयकॉनला दाबा. याला होलच नाहीये. आहे कालच मी केलं त्याला. तर चला मित्रांनो, आता तयारी थोडंसं बाकी आहे, निघूया पण सिटीमध्ये. आणि त्याच्यामध्ये गौतमच्या घरी त्याचं लहान बाळ पण आहे, त्याला बी काही तर खायला घेऊ. लहान म्हणजे किती 2 वर्षाचा असेल मग. आणि आज आणखी एक मित्र आहे, तो पण, त्याला पण ते बोलून घेऊ. तर हो जमा तिथं मित्राची थोडासा गप्पा गिप्पा होईल. तर चला, रोहितला बोलून घेते ना. येईल का? पण ते येईल ना, फोन केला ते येईल ना. तू हे पहा आता कसं पडतंय. हा, आता कसं पडतंय? काय केलं होतं मी पण तेच केलं, फेकून द्यायचं. येस तर मग जास्त झालं का आपल्याला? नाही हो, पडलं. असं डबल टाकत नव्हतं का? डबल बसत नव्हता का त्याच्यामध्ये? नाही. शानी हे बोलत होते साडी घाल, पण मला साडी घालायचं इतकं जीवावर आलतं, आणि इतकं ऊन पडलंय बाहेर की असं वाटतंय की नको, असं एकदम हलका हलका अंगावं असं वाटते. पण यांचं चालतं की साडी घाल, साडी घाल. यांना काय काय माहिती, साडीमध्येच आवडते. सतत तेच बोलत राहतात. सगळ्यांना साडीमध्येच आवडतात, कोणी पण असलं की. उगाच लग्न झाल्यावरती साडी. इथे एक तर गरमी होते माणसाला, बाहेर एवढं ऊन पडलंय. थंडीमध्ये गरमी होईल तुला? गरमी होतीये, ऊन बघा ना किती ऊन आहे. असं वाटतंय की एकदम असं उन्हाळा चालू आहे पूर्ण. रात्री कशी थंडी वाजते? आणि यांचं चालतं की साडी घाल, साडी घाल. रात्री कशी थंडी असते मग? आणि एकतर मला एवढं हेवी वाटायला लागलंय साडी वगैरे म्हणल्यावर, खूप असं एकदम म्हणजे हे होतं, ओझं ओझं वाटतं. साडी घालायचीच नाही ना. साडी घेतल्याच कशाला? कुठंतरी यायला जायला. मग आता कुठं चाललो आपण? कुठं यायचं? फंक्शन, लग्न वगैरे. फक्त हा, आता आपण फक्त तुमच्या मित्राला भेटायला जातोय ना. तिथे भूमी ते कशी साडी घालतात कंटिन्यू साडी. ते व्हिडिओ बनवायसाठी पण घालतात साडी. भूमी कधी पण साडीमध्ये दिसते. भूमीला सूट करत असेल साडी, मला नाही करत ना. हो, आता त्याच्यानंतर साडी घालायची नाही काय? हो. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता किती म्हणजे असं एकदम कडक ऊन पडलेलं आहे. असं वाटायला लागलं की पूर्ण उन्हाळा चालू झालेला आहे. आता आम्हाला इतक्या उन्हामध्ये जायचंय, तरी सुद्धा त्यांचा मित्र येणार आहे बाबावर. इथनं आम्हाला पुन्हा इथनं पाय जायचे, आणि पाय जाऊन मग तिथं रिक्षा पकडायची आहे. रिक्षावरनं मग रिक्षामध्ये उतरून मग बाबावर. तिथे काय माहिती केव्हा येतात ते, तिथे उभं राहावं लागतं का काय होतं. दिसते की पूर्ण खाली? मित्रांनो मी पूर्ण दिसते का फक्त एवढं कमेंट मध्ये सांगा. असं दिसते ना त्याच्यामध्ये, कारण की मी फर्स्ट टाइम स्टिक हातामध्ये घेतलेली आहे, म्हणजे व्हिडिओ काढायसाठी. हा का पाते काय करतायत काय माहिती.
काही नाही करत मी. आणि आम्ही दोघं कसे दिसतोय ते पण कमेंट मध्ये नक्कीच सांगा. हा छान दिसतो. बघा टिक्का मी लावते प्रत्येक वेळेला, आज ते स्वतःच लावताय टिक्का. इकडे बघा. हो काय किती आलं ती. मित्रांनो कसा लागला टिक्का, मस्त भारी लागलं ना, दाढी गिडी. मला मी अगरबत्ती लावा बोलले होते. नाही लावायची ना मला. झालं माझं आता. चला निघू. चष्मा तू बूट पुसलाच नाही तुमचे ना. बुटं पुसायचेत ना? मग बूट पुस म्हटलं होतं ना तुला. अमाडी अमाडी आमचं गाणं पण टाकलं मी. ते कन्नडी सॉन्ग आहे ना त्याच्यामधलं एक गाणं टाकलं. मद्रासी song आहे. मद्रासी का बरं, मद्रासी सॉन्ग आहे ना त्यातलं. यूट्यूबला बी टाकलं, इंस्टाला बी टाकलं. तर तुम्ही बघा आणि त्याला कमेंट तरी करा काहीतरी, आणि लाईक एक ठेवा आणि सबस्क्राईब करा चॅनलला जे नवीन बघताय ते. तर चला जाऊ बूट. हां हे बघा काय करते. चांगला साफ कर. तर मित्रांनो आम्ही निघलोय त्याच्याकडे जायला, म्हणजे गौतमकडे जायला पायी पायी पर्यंत. थोडंसं जास्त दूर नाही ते रिक्षा स्टँडपर्यंत. तिथून रिक्षाने जाऊ मी जसं सांगितलं तसं. आणि अर्ध्या रस्त्यामध्ये तो येणार आहे ते घ्यायला, तर तिथून गाडीवरती जाणार. आणि आता ऊन ऊन एवढं एकतर बघा काजलने काय केलं, तोंडाला मासे. असं वरी पण बघता येत नाहीये पटकन. ऊनच तेवढे ना आता, त्यामुळे इतकं बांधून सुद्धा ऊन लागायला लागलंय तुला. आणि मी ते तसं लावा ना तसं मग मग नाही लावायचं मला. मी पण काढून टाकते मग स्कार्फ. तुला काय म्हणलं मी. हां तुला जर साडी घातली असती तर मग तुला स्कार्फची गरज नाही. जाऊ दे, मला कोणाला दाखवायचं नाही माझ्या नवऱ्याशिवाय. मग आपलं यार पण ते काल काल शूट झालंच नाही. हां पोरे कशी करते बाय ना, शाळेतले पोरं राश करताय. हाय हाय हॅलो. चला इकडून. सो गाईज आता आम्ही निघालो आहे आता शॉर्टकटनी म्हणजे फार्मच्या रस्त्याने. जे या रस्ता म्हणजे कसं आहे जवळ आहे ना. काल सकाळी तुम्हाला दाखवलं मी, नाही सकाळी नाही, सकाळचं वातावरण तुम्हाला दिसलं असं की किती धुई होती ना. आता बघा हे वावर सुद्धा दिसत नव्हतं. आणि आता तर एवढं कडक ऊन पडलं. पाणी भेटलं असेल भरपूर. हां एवढं कडक ऊन पडलं ना एकदम उन्हाळ्यासारखं. आणि सकाळी थंडी म्हणजे असं धुई म्हणजे जवळचं दिसत नव्हतं. आता हे झाड आहे तरल्यासारखं होत असं वाटतं पूर्ण ढग खाली आलेत. गाईज आता आम्ही आलोय फार्ममध्ये. फार्ममधून रस्ता आहे तर त्या साईडने जातोय आम्ही. हे बघा मस्त हिरवगार झालेले त्यांनी केले. आपण काजल कसं वाटतं या साईडने लवकर पोचतो पण आहे ना, लवकर पण पोचतं आणि वातावरण बी भारी असतं. थंड आहे का एकदम. झाडं ते हे बघा झाडं होते पाठीमागं बघू शकता. रोड बनवलेला आहे त्यांनी चांगला मस्त, आणि झाडं ते सर्व. या साईडला ते बकऱ्यासाठी खाण्याचं हे बकऱ्यां त्यांच्यासाठी. हे कशाची भाजी. आता आलो आहे रोडावरती, म्हणजे हायवेला आलो. तिथून रिक्षा पकडू, रिक्षा आणि मग बाबावरती गेलो की मग त्याला कॉल करून मग परत तिथून परत गाडीवरती. मग इथून रिक्षाने जावं लागेल. 20-20 रुपये देके. अरे तर चला आता लोक कसे पाहतात. आम्ही मधल्या रस्त्याने आलो त्यावेळेस कोण नव्हतं. आता रस्त्याने चालतं पण लोक कसे म्हणजे बघतात. बाबावर जायचं आहे तर मग आपल्याकडे फक्त फोनपे, त्यांच्याकडे फोनपे नाही. फोनपे आहेत का? फोनपेच नाही कोणाकडे, फक्त कॅश ना. आपण फक्त फोनपे. त्यामुळे रिक्षामध्ये आपण बसमध्ये जात नाही. त्यामुळे आम्ही बसमध्ये जात नाही, कारण की मग बसमध्ये पण कॅशच घ्यावं लागतं. आणि रिक्षावाले पण तेच बोलत आहे की कॅशच द्यायचं. फोनपे आता ज्याच्याकडे फोनपे असेल त्याच्याकडे जावं लागेल, म्हणजे त्या रिक्षावाल्याकडे जावं लागेल. बघू आता कोणती रिक्षा आहे ती, कारण की 4 रिक्षा सोडून गेल्या. भेटली रिक्षा आपल्याला फोनपे, म्हणजे काकाकडे फोनपे आहे म्हणजे बाकीच्याकडं म्हणजे फोनपे नव्हतं. त्यामुळं रिक्षाचा प्रॉब्लेम होत होता. तर कॅश काही जरा भरपूर जरा कॅश लागते ना. तर भेटली रिक्षा आता. काहीच आता आम्ही पोचलो आहे आता बाबाच्या समोर. आणि तो येतोय आता. इथं सिग्मा हॉस्पिटलला होता
आणि त्याला वेळ लागेल बहुतेक, कारण की आम्ही लवकर पोहोचलो, त्याला वेळ लागणार आहे. आता वेट करू थोडासा आणि मग आलं की जाऊ. बघतोय तर ते दिसत नाही आहे. काका पाहत होते केव्हाचे, व्हाईट शर्टवाले काका पाहत होते केव्हाचे. मी लक्ष नाही दिलं त्यांच्याकडं. हो आता कधी येतो इथं. एक तर गाडी तर एकदम दमाने चालत असतो तो, त्यामुळं तर करू वेट करू. बघत राहा व्हिडिओला. आलाय बघा मित्रांनो, बघा केव्हा चालू आहे. ये पुढे समोर आहे. आता पाठवून आलाय गाडी सवारी आली आमची. आपल्यातच घेत जायचं. यांनी पण सुट्टी मारली आज म्हणजे आमच्यासाठी. आम्ही येणार होतो तर तुम्ही मजाक मध्ये म्हटलो त्याला, पण तुम्ही खरंच सुट्टी मारली आणि हॉस्पिटलला सावून पण दिलं. दसरा बसतो आणि जाऊ तिथे घेतो. पटो काय अरे बंद करते व्हिडिओ. अरे युट्यूबला टाकून आले मी तुला काय हे करतच काय. गौतम ते कोणी हे करू लागला. बसली का काय झालं. बसली का खरं बसली नाही म्हणजे गाडीला पकडलं आणि हवेमध्ये उडत चालते. बंद कर म्हणे व्हिडिओ. बंद कर म्हणे. हा बंद कर म्हणतोय. व्हिडिओ बरोबर पाहतो युट्यूबला आणि आता म्हणतो बंद कर. ए लाजू लागला काय. तर मित्र आवाज येतोय का. काल भैया होता पड्यावर जायला. आता हा आलाय म्हणजे राईट त्याच्या घरी जायचंय. दावत आहे हमको आज. काय की दावत आहे भाई. काय की दावत आहे. फर्स्ट टाइम जात आहे त्याच्या घरी आणि जेवायला बोलवलं त्यांनी, त्यामुळे जातोय. तो पण आला होता घरी पण त्यावेळेस काही जमलं नाही, तो थांबला नाही. त्यामुळं आता नेक्स्ट टाइम त्याला आपल्या घरी गेलो. आणि रोहित पण येणार वाटतं. रोहितला जर फोन केला तर येणार येतो. तो मला की आलं की फोन कर म्हणजे. आता भेटला होता. भेटला होता 2 दिवस झाले. मित्रांनो कंटिन्यू राहा. आपण आता जाऊ त्याच्या घरी आणि काय केळी घेतली. त्याचं नाव काय. तर पूर्ण नाव काय रे. आधी ना आधीसाठी आम्ही केळी घेतली. चलो काय की त्याचं नाव म्हणजे तो आधी बोलतो त्यामुळे एवढी घेतले पूर्ण उचलून घेतले म्हणा. एवढे घेतले का. आवरेच घेतले. आवरे नाही घेतले. कोणती गावकडची भाषा आहे ना. आगरी आदिवासी. हो ना रे आदिवासी तुझी वहिनी. तर कोणती कास्ट आहे तुमची. कास्ट असते कास्ट जी आहे तिथे पण मग आगरी लोकांमध्ये राहिली आहे ना. आगरी ना आदिवासी नाही हो. आदिवासी कोणाला म्हणतात त्याच्या लोकांना. अरे मग तेच विचारतोय ना काय तू आदिवासी कोळी लोक म्हणजे ती भाषा येते ना तिकडे. तुम्ही राहिलेले पण नाही ना का. नाही कास्ट बाबा आणि मला काय वाटलं तू त्या साईडला असेल त्यामुळे मी एवढं दूर थोडी राहतो असं वाटलंच नाही मला. नाही ते काकाचे मामाने ते राहत नव्हते घरे वाटलं तिकडे राहतो तू. एवढे एरिया घेतलं का भारी एरियामध्ये. चांगलं आहे ना मग भारी ना. पोरग बी हे करत चांगलं राहील. पुढे जाणार नाही दुसरीकडे. अशा गल्लीमध्ये राहतात हायफाय लोक दिसले का गल्लीमध्ये. ते बी स्लॅबचं घर आहे भाऊचं. एंट्री सुधरत आहे त्याच्यावरतीच आता सगळं आलं. मित्रांनो आपण त्याच्या घरी आता म्हणजे तो तिथे व्हिडिओ कॉलवर बोलत होता तीच गल्ली वाटते. लावायची ना त्या पोराला काम येईल ना. आला आता डोबरा भाई. फायनली आम्ही पोचलो त्या डेस्टिनेशनवरती ज्या डेस्टिनेशन आम्हाला जायचं होतं. एकदम जो गोल जे विचार केला त्या गोलवरती जायचं तो गोल मी अचीव केला आहे.
हे काय कार्टून घाबरतोय तो. मस्त आहे वातावरण नाही बघा, भारी आहे. वहिनी काय करताय काय माहिती. ओ वहिनी काय करताय. मसाला भारी आहे. अरे बापरे. मार 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 पप्पाला मार. तर काही जातं सगळं झालं, जेवण खाऊन झालं, जेवण जेवण केलं. तर त्यांनी पूर्ण प्रिंट काढून ठेवलं ते आमच्या फोटोचे, मोबाईलमधले फोटो होते जे सगळे प्रिंट काढून ठेवलं. त्याचा मुलगा पडले. आणि त्यानंतर आता जातोय आता घरी. झालं तर जेवण खाऊन सगळं झालं. आणि खूप कुठे गेला, बाहेर गेला घरी जाऊ. हे बघा फोन याच्यावरती गाडीवरती लाजत होता. आता काही नाही. आता मस्त आई करतोय. हा जायचं आपल्याला ते घेऊन, ती गाडी घेऊन जायची. गाडी पण ती हे पण घेऊन चल. कसं करतो ते. घे गाडी, घे गाडी, घे गाडी, घे जाऊन घे. टाटा चाललो आम्ही. हा बाय बाय. त्यांनी फोटो पण घेऊन ठेवले. कातानी गाडी पळू लागला तो. नको रडल तो, रडल तो. अरे रडत म्हटलं का. चला मित्रांनो, चल लवकर आहे. लाईट लाव, चष्मा. तिला चालली तिला. फर्स्ट टाइम आला ना मी त्याच्याकडे. तो पण आला पण त्याला टाइम नव्हता त्यावेळेस. टिकाला टिका. बस बस बस. त्या दिवशी फोटो घेऊन जातात. खाली करा म्हणतो. इकडे 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 फोटो करता, फोटो करता. आता काकलला दुबईच्या हात दुबईच्या काकाला करा म्हणा डोकं खाली. मला डोकं इकडे थांब आधी. थांब ना थांब ना. नव्हती रे. हे बघा याने किती मोठं घेतलंय. फेकलं पण ते कोण असणार तो. पप्पाला साडी टावेल काही गरज नव्हती पण याची. फर्स्ट टाइम. मग तुम्ही पण आले तर फर्स्ट टाइम काय केलं. कसं रडतोय. ए आधी 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 इकडे बघ, इकडे बघ. आधी ये बघ तू कसं रडतो बघ. रड परेशान करतात त्यांना. आधी अशी गंदी बात असते का. तसं मित्रांनो झालं सगळं फायनल. तर जाऊ घरी. नाही निघालते. त्याचे फोटो घेतले होते मी. तर रडत बसलात. कॅरी बॅग घ्या. गोणी द्या आणि त्याला या गौतमला टाकून द्या त्याच्यामध्ये. बसशील ना. चल चल चाललो मी आता घरी. ए आधी चल, आधी चल.
चल 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 नको या त्याला खाली घेऊन टाटा बाय चालला खाली घेऊन बाय बाय तुझी चप्पल कुठे चप्पल कुठे तुझी चप्पल चप्पल कुठे आहे याची? इकडे बाय इकडे चप्पल कुठे चप्पल कुठे घरी आहे मग घातली नाही तू का मम्मीने आणली एकट्या जागी बसली हा, ना. दादा बाय बाय कर टाटा आम्ही चाललो म्हणा चाललो पुढं पुढं बसन का